एवढं सुंदर आणि एवढं पुरातन मंदिर चक्क मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. सगळीकडे शांतता. अचानक माझ्या डोळ्यांसमोर काहीतरी घडू लागलं. दगड रचले जाऊ लागले, भव्य खांब उभे राहिले, सुंदर नक्षीकाम आकार घेऊ लागलं आणि पाहता पाहता एक भव्य दिव्य मंदिर तयार झालं. इथपर्यंत ठीक होतं, पण स्वप्नामध्ये माणसाचं ब्रेन खूप बदलत राहतं. माणूस कुठेही पोहोचतो आणि हे सगळं दृश्य मला थेट भगवानगडावर पाहायला भेटलं. या सगळ्या लूप मध्ये मी फसलेलो होतो. माझ्या समोर मंदिर आकार घेत होते. माऊलींच्या मंदिराचं भव्य दिव्य रूप मी पाहत होतो, पण अचानक घंटेचा जोरदार आवाज झाला. हजारो वर्षापूर्वी जेव्हा भारतात मंदिरं बांधली जायची, तेव्हा ना क्रेन होती ना मशीन, फक्त होते कारागीर, दगड आणि अतूट श्रद्धा. तीच परंपरा आज महाराष्ट्रामध्ये जिवंत होती. तेलंगणाच्या खाणीतून आणलेले 2-2, 3-3 टनाचे दगड इथं आकार घेत आहेत. दगडांना बारकाईनं कोरून त्यांना क्रेनच्या सहाय्याने शिखरापर्यंत पोहोचवलं जाते. आता आम्ही मंदिराच्या कन्स्ट्रक्शन वर्क पाशी आलेलो. पाठीमागे क्रेनने काम सुरू आहे, दगड वगैरे लावायचं. या मंदिराची लाईफ 1000 वर्ष सांगितली जाते. चला आपण थोडं डिटेल मध्ये माहिती घेऊ. तसं बघायला गेलं तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे खूप साऱ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. हे सुद्धा म्हणतायत आता मी क्रेन चालवतोय, तर क्रेनमुळे दगड वर देणं खूप सोपं झालं. यांच्यासोबत थोडीशी चर्चा केली तर ते म्हणले आधुनिक तंत्रज्ञानामुळे कामाला गती भेटते आणि काम पटकन होतात. मित्रांनो, हेच ते माऊलीचं मंदिर जे की माझ्या पाठीमाग आहे. आता तुम्हाला दाखवतो या सगळ्या मंदिराचं जे कन्स्ट्रक्शन वर्क आहे किंवा जे कामगार काम करतायत. या दगडाची कटिंग तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे, तरी आपण परत एकदा पाहू. तिकडे दगड किती कटिंग करायची राहिलेले आणि इकडले या साईडचे जेवढे सगळे दगड दिसत आहेत, पहिले या साईडला इकडे सगळी दगड होते, पण आता इकडले सगळे दगड कट झालेले आणि मंदिराने एक आगळं वेगळं असं रूप घेतलेलं आहे. तर आता कामाच्या काही गोष्टी कामगारांकडूनच जाणून घेऊ, कारण त्या कामगारांनाच माहित असणार आहेत, कारण त्यांचा खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तो हम इनसे पूछने वाले हैं 27 में हो जाएगा. 27. तो आप अभी क्या कर रहे हो? ये ऊपर का गुमटी का पत्थर कट रहा है. तर ते म्हणतायत का ते वरचं मंदिराचं जे शिखर बनतंय, गुमटी म्हणतायत ते हिंदीमध्ये. शिखर का पत्थर कट रहा है. शिखर का पत्थर कट रहा है. प्रत्येक दगडाचं अचूकपणे माप घेऊन हा दगड कट केला जातो आणि हा दगड मंदिराच्या शिखराला वापरण्यात येणार आहे. सो गाइस, बघू शकता इथं धूळ आहे आणि एवढ्या धुळीमध्ये हे कंस्ट्रक्शन सुरू आहे. तर काय म्हणता ऋषी भाऊ, वर जायचं का मंदिरावर? मंदिरावरून दाखवू का आपण शिखर कसं यायला? काय 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 कुठे जायचं? शिखरावर मंदिर. तर त्याच्यासाठी आम्ही आलो थेट मंदिरामध्ये. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी वर जाऊन दाखवतो शिखर कसं बनलंय, कुठपर्यंत बनलेलं आहे. थोडं जपून चालावं लागणार आहे. फायनली आम्ही मंदिरावर आलेलो आहेत आणि याच मंदिराचं आयुष्य 1000 वर्षांपेक्षा जास्त सांगितलंय. हे मेन शिखर आहे बरं मंदिराचं, तुम्हीच बघा. तसं सांगायचा उद्देश आहे की हे मेन शिखर होणार आहे, ते एका सगळ्यात उंच असणार आहे. टाकीच्या लेवलपेक्षा जास्त उंच हे शिखर जाणार आहे. हे मंदिर बांधण्यासाठी वापरली जाते नागर शैली, भारतातील सर्वात प्राचीन मंदिर स्थापत्य परंपरा. हीच शैली वापरून बांधली गेली सोमनाथ, खजुराहो आणि कोणार्क मंदिर. जो दगड पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी वापरला गेला, त्याच मोठं स्वरूप इथे वापरलं जाते. या दगडाची लाईफ 1000 वर्षांपेक्षा जास्त आहे. हा उन्हात तापत नाही आणि पावसात झिजत नाही. हा एक काळाला आव्हान असलेला दगड आहे. इथे फिरता फिरता मला एक काका तर भेटले. आता या मंदिराचं नियोजन जे बघतायत ना, म्हणजे इथले कामगार वगैरे सगळ्यांना लक्ष ठेवणं, तर आपण त्यांच्याकडूनच एक बाईट घेऊ की मंदिराविषयी त्यांच्याकडून थोडी माहिती विचारू. आमचा एक प्रश्न असा आहे की म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की भगवानगडावर जे माऊलीचं मंदिर होतंय तेव्हा कधीपर्यंत पूर्ण होईल. आता ह्या मंदिराचं असं होतं की याचं जे टार्गेट होतं ते दसऱ्यापर्यंत होतं आणि जुन्यातलं काम असल्यामुळे थोडं वेळ खाऊ प्रोसिजर आहे. त्याच्यामुळं ते टार्गेट आपण दसऱ्याला जे होणार आहे त्याच्यानंतर ते जे 4-5 महिने वाढणार आहे, तर 1 वर्ष कम्प्लीट लागू शकतो. दसरा झाल्यानंतर 6-7 महिने वाढू शकतात. कमीत कमी 6-7 महिन्याचा टाइम लागू शकतो असं तुम्ही म्हणताय. हे जे मंदिर आहे तुम्ही सगळे हे मॅनेज करताय. आता इथले कामगार, 2-3 क्रेन आहेत, तिकडे 3-4 कटर पाहिले, चुन्याच्या मशिनी येतात, यांचं जेवण,
तर मग ते म्हणजे कशा प्रकारे हँडल होतं इथं? एक हे जे आपल्याला जे मंदिराचं जे टार्गेट होतं हा. त्या टार्गेटला हे मंदिर पूर्ण होणार नाही, कारण दगडाचं किचकट काम असल्यामुळे. आणि जे कारागीर लोक आहेत ते बी खूप मेहनत करतात, पण आपण बसून त्यांच्याकडून जे जास्तीत जास्त काम पूर्ण करायचे आपण प्रयत्न करतोय. ते टार्गेट आपल्याला महत्वाचं आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना सगळ्या गोष्टी हँडल करून सगळ्या, समजा पुण्याचं काम आहे, मिस्त्रीचं काम आहे, हे सगळ्याला डिपार्टमेंट अलग अलग दिलेले आहे. त्यांना बी परत माहिती व्हायला लागलं की पुण्याचं वेगळ्या लोक येतात, ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. त्याच्यामुळे जे आहेत तिकडं ते व्यवस्थित काम करून व्यवस्थित कटिंग करून, म्हणजे आमचं सगळ्या या टीमचं फक्त एकच टार्गेट आहे, जसं जितक्या कमी वेळेत मंदिर तयार होईल तेवढी आमचं खरं अंतकरणाकडून मनभावे सगळी आमची जी टीम आहे ना, हे सगळं पूर्ण लक्ष केंद्रित फक्त आमच्या या मंदिरावर. नंतर काकांनी आम्हाला सांगितलं सगळ्यात पाठीमागचं गर्भगृहाचं शिखर आहे, ज्याची हाईट आपण जिथं उभा आहे तिथून वर 56 फूट आहे. आता हा जो सभा मंडप दिसतो याच्यावर जे शिखर बनणार आहे त्याची हाईट सुद्धा 42 फूट एवढी सांगितली आहे. आता सगळ्यात समोरचं हे मुखमंडपाचं शिखर आहे, ज्याची हाईट आम्ही उभा आहोत तिथून 30 फूट वर आहे. मी आता ज्या ठिकाणी ज्या लेवलवर उभा आहे त्या लेवलवरून असं दिसतंय मंदिराचं एक भव्य आगळं वेगळं रूप आकार घेतंय. तर बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की माऊलींची मूर्ती कुठे बसणार आहे किंवा माऊलींची समाधी आहे की मूर्ती आहे, हा वेगवेगळे प्रश्न विचारतायत लोक. तर आता एक्झॅक्ट कुठे मूर्ती बसवणार आहेत ना त्या ठिकाणी जाऊ आपण. मी आता अशा ठिकाणी उभा आहे जिथं माऊलींची मूर्ती विराजमान होणार. मंदिराचं मेन शिखर हे इथून जाणार आहे आणि मंदिराची पूर्ण हाईट ही जमिनीपासून 100 फूट उंच असणार आहे. मित्रांनो बरीच माहिती सांगितली, सूर्याचं ऊन येतंय तर थोडं ऍडजस्ट करा. हा, तर हे माझ्या पाठीमागचं जे ते एंट्री गेट आहे. आत आल्यानंतर या साईडला आणि परत त्या पलीकडल्या साईडला हे दोन राहणार एक्झिट गेट. म्हणजे समोरून आपण आतमध्ये आलो, दर्शन घेतलं, दर्शन घेतल्यानंतर दोन साईडनं एक्झिट गेट आणि दोन्ही गेटवर सुद्धा शिखर बनणार आहेत. तुम्ही माऊलींचे जे मंदिराचा फोटो आलेला आहे त्याच्यामध्ये पाहिला असेल. कित्येक पिढ्या येतील, कित्येक पिढ्या जातील, पण हे दगड साक्ष देत राहतील त्या कारागिरांच्या हाताची, त्या श्रद्धेची, त्या संकल्पाची. राजस्थान आणि मध्य प्रदेश वरून आलेले हे कारागीर पिढ्याने पिढ्या मंदिर बांधत आले आहेत. त्यांच्या हातांना माहित आहे दगड कुठून तुटतो. 1000 वर्ष हे मंदिर उभं राहील. महाराष्ट्र पुन्हा एकदा इतिहास घडवतोय दगडात, श्रद्धेत आणि त्याच 1000 वर्षांच्या संकल्पात. अरे काय बघू राहिले, अशाच वेळेसाठी सबस्क्राईब करा चॅनलला लवकर.